मी हसतोय लोकांना, पण शेंबूड माझ्या नाकाला. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उद्धव ठाकरेच्या सेनेचं पानिपत झालं म्हणून तुम्हाला हर्षवायू झालाय शिंदे साहेब, पण तुमचं तरी कुठे फायदा झालेला आहे. फडणवीसांनी तुमची पण शिकार केलेली आहे. ज्या वेळेला निवडणुकीमध्ये शिवसेनेची तुम्ही टोपी उडवत होता, त्यावेळेला फडणवीस तुमच्या कमरेचं नेसू सोडत होतं, शिवसेनेची पगडी उडवली. त्यामुळे जास्तीत जास्त काय झालं, शिवसेनेचं टक्कल उघडं पडलं, उद्धव ठाकरेंचं टक्कल उघडं पडलं. परंतु जेव्हा फडणवीस तुमच्या कमरेचं सोडत होतं तेव्हा तुमची जास्ती बेअब्रू झाले. तुमचं काय काय उघडं पडलं ते जरा बघा. तुमच्या चड्डीला किती ठिगळं आहेत ती जनतेने पाहिलेली आहेत. उद्धव ठाकरेंचं नुकसान झालं मला मान्य आहे, पण तुमच्या पक्षाची पण काय अवस्था झालेली आहे. फडणवीसांनी तुमचा सुद्धा गड किल्ले बालेकिल्ले ताब्यात घेतलेले आहे. ज्या वेळेला तुम्ही शिवसेनेच्या एकेका शिलेदाराची शिकार करत होता, त्यावेळेला फडणवीस नावाचा गनीम तुमचं एक एक ठाणं काबीज करत होता. ज्या वेळेला तुम्ही आपल्याच हाडा मासाच्या रक्ताच्या माणसांची निवडणुकीत शिकार करत होता, ज्यांच्याबरोबर आयुष्य काढलं, त्याच वेळेला फडणवीस ठाणे ताब्यात घेत होते, कल्याण ताब्यात घेत होते, अमरनाथ ताब्यात घेत होते, बदलापूर ताब्यात घेत होते, भिवंडी ताब्यात घेत होते. अहो, तुमचा मुलगा खासदार आहे, त्यांनी अंबरनाथला ठाण मांडून तो बसला होता, तरीसुद्धा अंबरनाथ तुमच्या नाकाखालून फडणवीसांनी हिसकावून नेलं. ही तुमची अवस्था आहे. एकही तुमचा बालेकिल्ला वाचलेला नाही. त्या उद्धव ठाकरेंना हसून काय करणार तुम्ही? अहो, तुमच्यापेक्षा अजित पवार योग्य निघाले. अजित पवारांनीसुद्धा शरद पवारांपेक्षा जास्ती जागा जिंकल्यात, पण त्यांची प्रतिक्रिया संयत होती. कुठेही त्यांनी शरद पवारांची टिंगल केली नाही. पण तुम्ही काय केलं? तुम्ही फक्त शिवसेनेला किंवा उद्धव ठाकरेंची टिंगल करण्यामध्ये धन्यता मानत आहात, परंतु आपल्या पायाखाली काय जळते ते बघा. तुमचा एक एक शिलेदार तुम्हाला आता सोडून भाजपामध्ये जात आहे, तुमचं एक एक ठाणं पडत आहे. तेव्हा उद्धव ठाकरेला हसण्यापेक्षा आपल्याकडे काय घडते ते बघा. आपला बालेकिल्ला ढासळतोय हे बघा. आपल्या चड्डीची ठिगळं आधी शिवून घ्या.